अरे बापरे! आज पेट्रोल पंपावर एवढी लाईन. काम करायचं की थांबायचं काही कळतच नव्हतं. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी अमित लगड. काल रात्री हार्वेस्टरने आपला गहू काढून घेतला. आभाळ येत होतं म्हणून जेवढं आलंय तेवढं पदरात पाडून घेतलं. नंतर गहू सचिनच्या ट्रॅक्टरमध्ये टाकला आणि तो घरी आणला. घरी आल्यानंतर तो व्यवस्थित झाकून ठेवला आणि सकाळी परत उघडून वाळत टाकला. अद्वैत पण सोबत होता आणि तोही त्याच्या पद्धतीने गहू वाळवण्यासाठी मदत करत होता. त्याची मदत म्हणजे नुसती मस्ती. तो सगळा गहू हाताने घेऊन इकडे-तिकडे फेकत होता. त्यानंतर आरती आणि मी कड्याला निघालो होतो. कुरडई करण्यासाठी गहू भिजत घातले होते, पण काल आम्हाला सुतक पडलं, त्यामुळे आता हे काम काही करता येत नव्हतं. मग ते गहू विशालच्या घरी नेऊन द्यायचे होते, कारण मावशी म्हणल्या होत्या, "मी करते." पण सध्या युद्धामुळे सगळीकडेच गॅसची टंचाई आहे. मग त्यांनी थोडंसं सरपण आणायला सांगितलं होतं. मग आपल्या वावरातून सरपण घेतलं, पिशवीत टाकलं, काही गोवऱ्या घेतल्या आणि आम्ही कड्याला गेलो. उद्या आरतीचा सी-ई-टीचा पेपर आहे, तिकडे जायचंय म्हणून गाडीत पेट्रोल टाकून घ्यावं म्हणलं, पण कड्यात कुठल्याही पंपावर आम्हाला पेट्रोल भेटलं नाही. सगळीकडे फिरून शेवटी कंटाळून घरी आलोत. मग विशालने आणि मावशीने लगेच गहू चुरायला सुरुवात केली. ऊन कमी झालं आणि आम्ही तिथून निघालो. पुढे आल्यावर एका पंपावर पेट्रोल भेटलं, पण त्याने फक्त ₹200च दिलं. मित्रांनो, शेती असो किंवा आयुष्य कधीच आपल्या मनासारखं होत नाही. कधी लाईट नाही, कधी पाणी नाही, तर कधी पेट्रोल नाही, पण थांबायचं नाही. आपलं काम करतच राहायचं. रामकृष्ण हरी.